ओके, लक्ष द्या सर्वांनी. आजच्या सेकंड पार्टमध्ये आपण सबट्रॅक्शन पाहणार आहोत. तर सबट्रॅक्शन म्हणजे आपण काय म्हणतो, तर सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी. सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी. आणि सबट्रॅक्शन ही खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण खूप साऱ्या सम्स मध्ये सबट्रॅक्शन असतं, ॲडिशन असतं. मग ह्या जर बेसिक गोष्टी तुम्हाला कळाल्या नाही तर तुम्हाला जे काही 9th स्टँडर्डचे 10th स्टँडर्डचे सम्स आहेत त्याच्यामध्ये जर ही कन्सेप्ट क्लिअर नसेल तर तुमचं सम चुकणार आणि तुमचे मार्क जाणार. मग आपण डायरेक्टली मी तुम्हाला एक सम समजून सांगतो की सबट्रॅक्शन हे कसं आहे. ओके, तर सबट्रॅक्शन मध्ये सर्वप्रथम एखाद्या नंबरमधनं एखादा नंबर आपण मायनस करतो, घालवतो, हे लक्षात ठेवा. तर सर्वांना सबट्रॅक्शन येत असेल, परंतु ज्या विद्यार्थ्यांना सबट्रॅक्शन येत नाही अशासाठी हा व्हिडिओ आहे. ओके, जरी ज्या विद्यार्थ्यांना सबट्रॅक्शन येत आहे तरी हा व्हिडिओ तुम्ही पहा, तुमच्या सर्व काही कन्सेप्ट क्लिअर होतील. खूप वेगवेगळ्या टाइप्सचे मी सम ह्याच्यामध्ये घेणार आहे. तर सबट्रॅक्शन मध्ये जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर एखादा मी नंबर दिला, सपोज 49 मायनस 49 मधनं 2 घालवा, तर तुम्ही डायरेक्टली ओरली करू शकता. ह्याला रिप्रेझेंट कसं करतो, 49 मायनस, मी तुम्हाला काय सांगितलेलं, कधी पण नंबर देताना युनिट कडनं द्यायचे. तर 2 ह्या ठिकाणी. ओके, 9 मधनं 2 गेले, 9 मधनं 2 गेले, किती राहतात 7 आणि 4 शी 4, म्हणजे ह्याचा आन्सर काय आला 47. हे एवढं बेसिक सम आहे. पण अशा गोष्टी कधी येऊ शकतात सबट्रॅक्शनच्या, ज्यावेळेस तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करता. आता हे एकदम सिंपल सम आहे. आणखीन एक सम मी देतो. सपोज तुम्हाला इथं काय आहे, 7 2 4 मायनस. आता हा नंबर द्यायचा आहे आपल्याला. वजाबाकीमध्ये कधी पण लक्षात ठेवा, सबट्रॅक्शन मध्ये कधी पण लक्षात ठेवा, बिगेस्ट नंबर मधनं तुम्हाला स्मॉलेस्ट नंबर हा मायनस करायचा असतो. मोठ्या नंबर मधनं छोटा नंबर मायनस करायचा. जसं की 724 हा बिगेस्ट नंबर आहे, 376 हा स्मॉल नंबर आहे. मग हा 376 नंबर द्यायचा कसा आहे, तर तुम्हाला मी परवा दिवशी सांगितलेलं, कालच्या लेक्चर मध्ये पण सांगितलेलं, ही जी प्लेस आहे युनिट, टेन्स, 100, 6 खाली हा 6 झाला पाहिजे, 7 खाली हा 7 झाला पाहिजे, 3 खाली हा 3 झाला पाहिजे. असं रिप्रेझेंटेशन करतो आपण. एक सम मी तुम्हाला सांगितलं इथं बघा, फरक काय ह्या सम मध्ये आणि मी जे देतोय सम त्याच्यामध्ये डिफरन्स काय बघा. 498 मायनस 222. बिग नंबर हा आहे 498 मायनस, आता हे जे आपण डिजिट देतोय ते युनिट पासून द्यायचे, 2 2 आणि 2. हे तर सिंपल आहे. 9 मधनं 8 जातात, 9 मधनं 8 गेले 6 राहतात, 9 मधनं 2 गेले, 9 मधनं 2 गेले 7 राहतात, 4 मधनं 2 गेले 2 राहतात. हे सिंपल आहे सबट्रॅक्शन करणं. पण ह्या सम मध्ये थोडंसं वेगळं आहे, डिफरंट आहे हे सम. 4 मधनं 6 कधीच जात नाही. 4 मधनं 6 जात नसेल तर आपल्याला काय करायचंय, तर बॉरोइंग करायचं. बॉरोइंग करायचं कसं करायचं, बॉरोइंग, हा 4 मधनं 6 जात नसेल तर हे 4 काय करायचं, क्रॉस करायचा, इथं 4 लिहायचा, 2 कडनं एक हातचा घ्यायचा, 2 कडनं बॉरोइंग करायचं. 2 नंबर आहेत ना ह्या ठिकाणी, 2 नंबरचा एक नंबर इकडे गेला, 2 नंबरचा एक नंबर ह्या ठिकाणी आला, तर इथं 14 झाला. मग 2 नंबरचा एक इकडे गेला तर ह्या ठिकाणी एकच राहिला ना, कारण 2नी त्याचा एक डिजिट इकडे दिला. 14 मधनं 6 गेले,
किती राहतात? पटकन सांगायचं, पटकन सांगायचं आणि पटकन तिथे लिहायचं. 14 मधनं जर 6 गेले तर किती राहतात? बघा, विचार करा पटकन. तर किती राहतात? 8 राहतात. आता 1 मधनं 7 जात नाही, 1 मधनं 7 जात नाही तर हा पुढचा 7 आहे ना, 7 कडनं एक बॉरो करा, मग 1 इथं आला. 7चा एक तिकडे गेला तर इथं 6च राहतात. मग 11 मधनं 7 गेले किती राहतात? 4 राहतात. 6 मधनं 3 गेले किती राहतात? 3 राहतात. तर हे आन्सर आलं 348. तर असे सम्स तुम्हाला अवघड जातात, असे तर सम्स तुम्हाला येतील डायरेक्ट छोटे छोटे. जसं की असं आणखीन एक मी तुम्हाला सम सांगतो, लक्ष द्या. 399 मायनस 23. 399 हा बिगेस्ट नंबर आहे, हा सर्वप्रथम लिहिला. 399 मायनस 23 युनिट पासून नंबर द्यायचा. 3 ह्या ठिकाणी लिहिला, 2 ह्या ठिकाणी लिहिला. 3 आणि 2 तुम्ही हा जो डिजिट देताय ना तो इकडून ह्या साईडनी नाही बिलकुल लिहायचा, कधी पण युनिट पासून स्टार्ट करायचं. युनिट, टेन्स, 100 हे मी तुम्हाला ऍडिशनच्या लेक्चर मध्ये शिकवलंय. मग 9 मधनं 3 गेले किती राहतात? 6 राहतात. 9 मधनं 2 गेले किती राहतात? 7 राहतात. 3च्या खाली काहीच नाही. 3 हे सिंपल सम झाले, हे सिंपल सम झालं. हे पण तुमचं सिंपल सम झालं, हे पण तुमचं सिंपल सम झालं. सिंपल सम तुम्हाला समजलं. मग आता थोडेसे आपण जरा हार्ड सम्स पाहू. हे कसं हार्ड सम आहे बॉरोइंगचं? अशा पद्धतीचे जे सम्स आहेत ते विद्यार्थ्यांना येत नाहीत, तर हे आपण जास्तीत जास्त शिकले पाहिजे आणि ह्याचाच सराव हा आपण जास्त प्रमाणात केला पाहिजे. जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस करताल ना तेवढं तुम्हाला पटपट येऊन जाईल. तुम्ही जर मेहनत नाही केली, तुम्ही जर कष्ट नाही केले तर तुम्हाला हे सम काय येणार नाही. त्यामुळं ही सिरीज तुम्ही नीट बघा, जी की तुमच्यासाठीच बनवलेली आहे. मग हे झालं सबट्रॅक्शनचा पार्ट. नेक्स्ट बघा काही सम्स आहेत. ह्या ठिकाणी सबट्रॅक्शनचेच काही सम्स दिलेले. ओके, त्याच्यातलं एक आणखीन एक समजून मी सांगतो. कुठलंही सम घेऊ शकता. ओके, सपोज हे सम घेतलं. आता 8 मधनं 9 जातो का? नाही ना जात. मग बॉरोइंग करायला लागेल आपल्याला. हे सम मी इथं राईट डाऊन करतो. बघा 37058 मायनस, आता हा नंबर बघा लास्ट पासून देऊ 964332. हा वरचा बिगेस्ट नंबर आहे आणि हा खालचा जो नंबर आहे तो स्मॉलेस्ट नंबर आहे. सबट्रॅक्शन मध्ये कधी पण लक्षात ठेवायचं, बिगेस्ट मधनं स्मॉलेस्ट मायनस करायचं. आता 8 मधनं 9 जातात का? नाहीच जात. मग आपण बॉरोइंग करायचं. 8 खोडायचा, 8 इथे लिहायचा. 5 कडनं 1 इकडे आला, इथं 18 झाला आणि 5चा 1 तिकडे गेला, इथं 4 राहील. मग सर्वप्रथम आपण ह्याचं करू. 18 मधनं 9 गेले किती राहतात? 18 मधनं 9 घालवा. 18 मधनं 9 गेले 9 राहतात. हे तुम्हाला आता आलं पाहिजे. सिंपल सिंपल गोष्ट, छोट्या छोट्या गोष्टी मी काही सांगत बसणार नाही. तरी पण तुम्ही लक्षात ठेवा 18 मधनं 9 घालवायचे. ओके, एकदम सिंपल आहे. 4 मधनं 6 जातात का? नाही जात. मग आता आपल्याला काय करायचं? ह्या सिच्युएशन मध्ये ह्या ठिकाणी पण 0 आहे, 0 कडे काही नंबरच नाही. मग कसं करायचं? ह्या 0ला खोडायचं आपण, बरोबर? 0 लिहायचा. 7 कडनं एक हातच्या घ्यायचा, 7 कडनं एक बॉरोइंग करायचं. इथं 10 झालं. 7चा 1 तिकडे गेला, इथं 6 झाला. मग ह्या 10 मधनं काय करू शकतो? 1 इकडे गेला तर हा 14 झाला आणि 10चा 1 इकडे गेला. 10 मधनं 1 तिकडे गेले तर इथं 9 राहतात. झालं. 14 मधनं 6 गेले, 14 मधनं 6 गेले. घालवा पटकन. किती आन्सर येते मला ते सांगा. किती राहतात? 8 राहतात. किती राहतात? 8. 9 मधनं 4 गेले किती राहतात? पटकन करायचं. 9 मधनं 4 गेले 5 राहतात. 6 मधनं 3 गेले किती राहतात? पटकन करायचं. 3 राहतात. आणि 3 मधनं 2 गेले किती राहतात? 1 राहतात.
तर आता हे आपण सिंपल सम पहिले पाहिले आणि त्यानंतर हे हार्ड सम पाहिलं. तर हे हार्ड सम मध्ये जास्तीत जास्त प्रॅक्टिस महत्वाची आहे. जेवढा जास्त तुमचा सराव होईल तेवढे सम्स तुम्हाला येऊन जातील. मग आता हे सम जर तुम्हाला चेक करायचं असेल तर कसं करू शकता? ओके, की हे सम आपलं बरोबर आहे का? तर काय करायचं, सिंपल, हा जो तुम्हाला नंबर दिसतोय आणि हा जो नंबर तुम्हाला दिसतोय, ह्या नंबरची सिंपल तुम्ही काय करायचे, ऍडिशन करायची. ऍडिशन जर केली तर तुम्हाला डायरेक्ट आन्सर येईल. हा नंबर बघा, नंबर याची ऍडिशन करायची आणि मग चेक करायचं की खरंच आपलं हे आन्सर येतंय का. मग बघा हा नंबर लिहू आपण, 2 3 4 6 9 प्लस, कधी पण युनिट कडनं नंबर द्यायचे, 9 8 5 3 आणि 1. 9 plus 9 18, 8 here, 1 carry. 6 plus 1 7, 7 plus 8 15, 5 here, 1 carry. 4 plus 1 5, 5 plus 5 10, 0 here, 1 carry. 3 plus 3 6, 6 plus 1 7, 2 plus 1 3. बघा हेच आन्सर आपल्याला आलेले का, 37,058, 37,058. मग हे आपण सबट्रॅक्शन केलेलं बरोबर आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे आन्सर पुन्हा पुन्हा चेक करू शकता. आणखीन एक सम सांगतो बघा, हे सम आहे 50,432 minus 7,4,6,8,4. बिगेस्ट नंबर हा आहे, हा स्मॉलेस्ट नंबर आहे, मायनस करायचा आहे. कशा पद्धतीने करणार, सेम थिंग तीच आहे. 2 मधनं 7 जात नाही, खोडायचा, बॉरिंग करायचं. तर 2 3 मधनं 1 इकडे आला, इकडे 12 झाला, 3 मधला 1 डिजिट तिकडे गेला ना, मग इथं 2 राहिला. 12 मधनं 7 गेले, किती राहतात, 5 राहतात. करेक्ट. 2 मधनं 4 जात नाहीत, मग 4 कडनं आणखीन एक बॉर घ्यायचा, इथं 12 झाला, 4 चा 1 तिकडे गेला, इथं 3 राहील. 12 मधनं 4 गेले, किती राहतात, 8. करेक्ट. 3 मधनं 6 गेले, नाहीच जात, आणि इकडे पण 0 आहे, ह्या 0ला खोडायचा, 0 असा लिहायचा, 5 कडनं एक बॉरो घ्यायचा, इथं 10 झाला, 5 चा 1 तिकडे गेला, इथं 4, 10 मधनं 8 आत्ताच घालवायचे नाहीत, कारण 3 मधनं 6 आपल्याला पहिल्यांदा घालवायचे. जसं आपण युनिट पासून डिजिट रिप्रेझेंट करतो ना, तसंच मायनस स्टेप बाय स्टेप करायचं. आता 3 मधनं 6 जात नाही, मग 10 कडनं एक बॉरो घेतला, इथं 13 झाला, 10 चा 1 तिकडे गेला, इथं 9 झाले. 13 मधनं 6 गेले, किती राहतात, 13 मधनं 6 घालवायचे आपल्याला, किती राहतात, 7. करेक्ट. 9 मधनं 8 गेले, सिंपल आहे 1. 4 मधनं 4 गेले, 0. मग आपल्याला ह्याचं आन्सर काय आलं, तर हा आला 1785. आता तुम्ही म्हणताल पुन्हा एकदा हे मला आन्सर चेक करायचं. मग चेक करण्यासाठी सेम स्टेप आहे. चेक करण्यासाठी काय करायचं बघा, मी हायलाइट कशाला करतोय, हा नंबर आणि हा नंबर, ह्या नंबरची आपल्याला ऍडिशन करायला लागेल. ओके, ह्या नंबरची ऍडिशन केली तर आपल्याला इझिली आन्सर येऊन जाईल. ओके, तर करू शकता तुम्ही. ह्या ठिकाणी मी नंबर लिहितो, हा आहे बघा 48,647. त्याच्यामध्ये आपण नंबर ऍड करायचा आहे, रिप्रेझेंट करू. 5 आहे, 8 आहे, 7 आहे, 1 आहे आणि 0 आहे. यांची ऍडिशन करू. बघा आता ऍडिशन तर तुम्हाला एकदम परफेक्ट येते. पटपट केलं पाहिजे, आन्सर काढलं पाहिजे आणि हेच आन्सर येते का चेक केलं पाहिजे. बघा 7 + 5 12 येते, 2 हिअर, 1 कॅरी. 4 + 8
4 plus 8 12, 12 plus 1 13, 3 here 1 carry, 6 plus 1 7, 7 plus 7 14, 4 here 1 carry, 8 plus 1 9, 9 plus 1 10, 0 here 1 carry, 4 plus 1 5. मग बघा हेच आन्सर आले का 50432, 50432. तर आपलं हे सबट्रॅक्शन काय आहे, करेक्ट आहे. किती सिंपल आहे बघा बरं. मग असे सबट्रॅक्शनचे सम जर तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात प्रॅक्टिस केली तर एकदम परफेक्ट होतील. हे कसे हार्ड सम्स आहेत आणि विद्यार्थ्यांना ह्याच्यामध्ये काय होतं, कन्फ्युजन होतं. तर हे कन्फ्युजन आता मी तुमचं क्लिअर केलेलं आहे. तर हे सम्स तुम्ही काय करू शकता, चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. आणि सम्स मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर दिस इज माय कॉन्टॅक्ट नंबर 9503029402. ओके, ह्या नंबरला मेसेज करणे आणि कळवणे येत नसेल तर. ओके, तर हा झाला आजचा आपला सबट्रॅक्शनचा पार्ट. नेक्स्ट सम पाहू. आता हे खूप सारे सबट्रॅक्शनचे सम्स दिलेले आहेत, तर ह्याची तुम्ही आता प्रॅक्टिस केली पाहिजे. त्याच्यामधला आणखीन परत एकदा मी एक सम सॉल्व्ह करतो. तर कुठला हार्ड सम दिसतोय तुम्ही बघा, त्यातला आपण एक चूज करू. सपोज आपण हा घेऊ, फिफ्थ सम. फिफ्थ सम मध्ये एक नंबर लिहिला 70 12 345, 70,12,345. आणि ह्या नंबर मधला हा नंबर मायनस करायचा, युनिट पासून नंबर देणे गरजेचे आहेत. 7 4 5 4 6 8 2 नंबर अशा पद्धतीने लिहिणं गरजेचं आहे. हे कारण कसं होतं, ज्यावेळेस तुम्ही 10th स्टँडर्डला जाता त्यावेळेस असे मोठे मोठे सम्स असतात ना, त्याच्यामध्ये ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन अशा गोष्टी फास्ट करायला लागतात. त्यावेळेस आपण प्रॅक्टिस करायची अशी आणि लगेच आपल्याला आन्सर. मग आता ह्या केसमध्ये 5 मधनं 7 तर जात नाही, मग 5 हा खोडासा, 4 कडनं एक बॉरिंग घ्या, 4 कडनं एक तिकडे गेला तर इथं 3 राहतात. 15 मधनं 7 गेले किती राहतात, 15 मधनं 7 घालवायचे पटकन, येस 8 राहतात. 3 मधनं 4 जात नाही, मग 3 कडनं एक बॉरो घ्यायचा, इथं झाला 13, इथं झाला 2. 13 मधनं 4 गेले किती राहतात, तर 9 राहतात. 2 मधनं 5 जात नाही, 2 कडनं एक बॉरो घ्यायचा, इथं 12 झाले, इथं 1 झाला. 12 मधनं 5 गेले किती राहतात, येस 7 राहतात. 1 मधनं 4 तर जात नाही बिलकुल, मग हा 1 जो आहे ह्या 1 कडनं एक बॉरो घ्यायचा, 1 इथं आला, मग इथं तर काय झाला, 0 झाला ना. 11 मधनं 4 गेले किती राहतात, 11 मधनं 4 गेले बघा किती राहतात, 7 राहतात. 0 मधनं तर 6 जात नाही, मग नेक्स्ट नंबर काय, हा 0. ओके, ह्या 7 नी ह्याला पहिला बॉरो दिला, इथं 10 झाला, इथं 6 झाला, कारण 7 नी 1 दिला ना, मग इथं 6 झाला. मग काय करेल, हा 10 ह्याला एक बॉरो देईल आणि स्वतः 10 मधनं 1 तिकडे गेले तर 9 राहतील. 10 मधनं 6 गेले 4 राहतील. 9 मधनं 8 गेले 1 राहतील. 6 मधनं 2 गेले 4 राहतील. तर हे आपल्याला आन्सर. बघा नीट चेक करा, 2 मिनिट देतोय. आणि चेक कसं करायचं हे मी तुम्हाला सांगितलंय. चेक करण्यासाठी एक मेथड कोणती, की आपला जो हा नंबर आहे आणि हा नंबर आहे ह्यांची डायरेक्टली तुम्ही ऍडिशन करायची, डायरेक्टली तुम्हाला आन्सर येईल. म्हणजे बघा सबट्रॅक्शन करताना ऍडिशनची पण तुमची प्रॅक्टिस होती. तर हा नंबर आपण रिप्रेझेंट करू 2864,547. ह्यांची ऍडिशन करायची, युनिट खाली युनिट 8977414. सर्वप्रथम पहा नंबर सगळे मी बरोबर लिहिलेत का. 74568289777414. ज्यावेळेस आपण मॅथ्सची प्रॅक्टिस करतो ना, पुन्हा पुन्हा चेक केलं पाहिजे. ह्यानी थोडीशी आणखीन काय होती, कन्सेप्ट क्लिअर होती, क्लॅरिटी वाढते, आपल्यामध्ये एक डिसिप्लिन येतं. ज्यावेळेस मॅथ्सचे सम सॉल्व्ह करताना एकदम प्रॉपर सॉल्व्ह करायचे, कारण डिसिप्लिन ॲक्वायर झालं पाहिजे. आता 7 मध्ये 8 ऍड करा, 7 + 8 15, 5 here
1 carry. 9 plus 1 10, 10 plus 4 14, 4 here 1 carry. 5 plus 1 6, 6 plus 7 13, 3 here 1 carry. The 7 plus 1 8, 8 plus 4 12, 2 here 1 carry. 6 plus 4 10, 10 plus 1 11, 1 here 1 carry. 8 plus 1 9, 9 plus 1 10, 0 here 1 carry. 4 plus 2 6, 6 plus 1 7. मग हे आन्सर आले का चेक करा. म्हणजे आपला आन्सर काय असणार, करेक्ट असणार. 7 0 1 2 3 4 5 7 0 1 2 3 4 5. तर हे आपण जे सम केलेलं आहे ना, हे सम आपलं बरोबर आहे. तर अशा पद्धतीने जेवढे तुम्हाला सम्स दिले, फर्स्ट सेकंड थर्ड सिक्स्थ आणि फोर्थ, हे सम्स तुम्ही सॉल्व करा आणि प्रॅक्टिस करा. आता तुम्हाला सगळं समजलंय सबट्रॅक्शन कशा पद्धतीने करायचं. तर खूप महत्वाचा भाग होता. त्यानंतर नेक्स्ट स्लाइड मध्ये बघा, काही वर्ड प्रॉब्लेम दिलेले आहेत. वर्ड प्रॉब्लेम, शाब्दिक उदाहरणं हे खूप महत्वाचे असतात. वर्ड प्रॉब्लेम म्हणजे काय, ऍक्च्युली स्टुडंटला हेच माहीत नसतं आणि वर्ड्स प्रॉब्लेम्सची एक पहिल्यापासून मनामध्ये भीती असते. त्यासाठी काय करायचं, क्वेश्चन हा पुन्हा पुन्हा वाचला पाहिजे, रीडिंग केला पाहिजे. क्वेश्चन तुम्ही जास्त प्रमाणात रीड करता तर तुम्हाला क्वेश्चन अंडरस्टँड होईल. त्यासाठी इंग्लिश थोडंसं इम्प्रूव्ह करा, इंग्लिश वाचन करा, इंग्लिशचे शब्दार्थ पहा. बघा सेकंड सम मी सांगतोय. अ कंपनी प्रोड्यूस 44,730 स्कूटर्स इन अ सर्टन इयर. एका वर्षामध्ये एक कंपनी 44,730 स्कूटर बनवते. अँड 43,150 इन द नेक्स्ट. आणि पुढच्या वर्षी किती स्कूटर बनवते, 43,150. सो नेक्स्ट हाऊ मेनी मोर स्कूटर डिड दे प्रोड्यूस इन द प्रिव्हियस इयर. तर त्यांनी काय सांगितलं, मग पहिल्या वर्षी ज्या स्कूटर बनवल्यात, पहिल्या वर्षी किती स्कूटर बनवल्यात, 44,730. आणि त्याच्या नेक्स्ट इयरला किती बनवल्या, 43,150. मग ह्याच्यामधला फरक विचारलाय, डिफरन्स विचारलाय. तर प्रिव्हियस इयरला पहिल्यापेक्षा किती जास्त स्कूटर बनवले. मग बिग नंबर तुमचा कुठला आहे, हा 44,000. बघा या ठिकाणी लिहितो मी 44,730 मायनस 43,150. डायरेक्टली तुम्ही सबट्रॅक्शन करा आणि आन्सर करा. सगळ्या सम्स मध्ये सबट्रॅक्शन करायचंय, वजाबाकीच करायची. बट तुम्ही मगअप करू नका. हे क्वेश्चन चांगला वाचा, समजून घ्या, त्यानंतर न कळेल ऍक्च्युली तुम्हाला काय करायचंय ते. ओके, तर बघा हे सॉल्व करू शकता तुम्ही. बघा ह्या ठिकाणी काही मिक्स एक्झाम्पल दिलेत. मिक्स एक्झाम्पल मध्ये जसं की हे फर्स्ट सम पाहू आपण. मिक्स एक्झाम्पल म्हणजे त्याच्यामध्ये प्लस पण असेल आणि मायनस पण असेल. तर ह्या सम मध्ये सर्वप्रथम बघा, हा नंबर आणि हा नंबर तुम्ही सर्वप्रथम ऍड करा. ह्याचं आन्सर हे येईल. ओके, आणि ह्याचं आन्सर हे आलं की ह्या नंबर बंद, हा नंबर तुम्ही काय करा, मायनस करा. ह्याला म्हणतो आपण मिक्स एक्झाम्पल. ओके, तर एक सम बघा, मी तुम्हाला रिप्रेझेंटेशन करून दाखवतो. जसं की 243 प्लस 148 मायनस 29. हे सम्स कसं सॉल्व करायचं, सर्वप्रथम तुम्ही ऍडिशन सॉल्व करा. ऍडिशन मध्ये बघा 243 प्लस 148, 8 प्लस 3 11, 1 here 1 carry. 4 plus 4 8, 8 plus 1 9, 2 plus 1 3. पुन्हा चेकिंग करा बरोबर केले का. ओके, ह्याचा आन्सर काय आलं, हे आलं 391. मग ह्या 391 मधून आपल्याला 29 मायनस करायचं. तर करूयात आपण इथं 391 मायनस 29. आता सबट्रॅक्शन मध्ये मी तुम्हाला शिकवलंय 1 मधनं 9 तर बिलकुल जात नाही. जात नाही म्हटल्यावर काय करायचं, बॉरोइंग करायचं. 1 खोडायचा, 1 ला 9 पण एक बॉरो घ्या, 11 झाला. 9चा 1 तिकडे गेला, 8 राहिला. 11 मधनं 9 गेले,
2 राहतात. 8 मधनं 2 गेले 6 राहतात. 3 3. ह्याचं आन्सर कसं आलं 362. तसेच हे प्रॉब्लेम्स आहे. आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा काय करायचं ऍडिशन करायचं, ह्याचं आन्सर काढायचं. ओके, आन्सर काढल्यानंतर न हा नंबर तुम्हाला मायनस करायचा. ओके, जे की ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर असे मिक्स प्रॉब्लेम तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तर ह्याच्यामध्ये आपण काय केलं, ऍडिशन पाहिली, सबट्रॅक्शन पाहिलं. ऍडिशन सबट्रॅक्शनचे नंबर ऑफ प्रॉब्लेम्स जर पाहिजे असतील तुम्हाला, ओके, तर मेसेज करा मला, मी तुम्हाला नंबर ऑफ प्रॉब्लेम्स देतो. पण ऍडिशन सबट्रॅक्शन तुमचं एकदम कन्फर्म करा, कारण ऍडिशन जर सबट्रॅक्शन जर तुम्हाला आलं तर तुमच्या काही कन्सेप्ट आणखीन चांगल्या होऊ शकतात. तर बघा आपण काय काय पाहिलं. आपण सर्वप्रथम काय फिनिश केले, ऍडिशन संपवले, सबट्रॅक्शन संपवले, ह्या गोष्टी आपण पूर्णपणे फिनिश केलेल्या आहेत. कसाही नंबर देवा, कसल्याही पद्धतीने तुम्हाला सम्स द्या, तुम्हाला ऍडिशन आता आली पाहिजेत आणि सबट्रॅक्शन हे आलंच पाहिजे, कुठलेही सम असू दे. एक तुम्हाला प्लेस व्हॅल्यू चार्ट दाखवलेला, ते पण तुम्ही लक्षात ठेवा, कारण नंबर तुम्हाला वाचता आला पाहिजेत, नंबर रीडिंग करता आलं पाहिजे. मराठीमध्ये पण नंबर रीडिंग करता आला पाहिजेत आणि इंग्लिशमध्ये पण करता आला पाहिजे. पण आता आपण ह्या सिरीजमध्ये एखादे नंबर कसे लिहायचेत ते आपण पाहत नाही. आपण फक्त ह्या सिरीजमध्ये हेच पाहतो की ऍडिशन कसं करायचं आणि सबट्रॅक्शन कसं करायचं. कारण ऍडिशन सबट्रॅक्शन हे पुन्हा आपल्याला मल्टिप्लिकेशन मध्ये आणि डिव्हिजन मध्ये यूज होणार आहे. तर आता ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचा पार्ट आपला संपला. नेक्स्ट पार्ट मध्ये आपल्याला पाहायचं आहे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. बट तुम्हाला माहिती आहे मल्टिप्लिकेशन जर पाहिजे असेल किंवा येत असेल किंवा ज्या स्टुडंटला येत नसेल, सर्वप्रथम सगळ्यात गरजेचे आहेत टेबल्स. टेबल्स येणं खूप गरजेचं आहे. ऍटलिस्ट तुम्हाला टेबल्स 2 to 10 आले पाहिजे. हे जरी टेबल्स 2 to 10 आले तरी सफिशियंट आहेत. तोपर्यंत तुम्ही टेबल चांगले पाठ करा, ऍडिशन सबट्रॅक्शनची चांगली प्रॅक्टिस करा, नंबर ऑफ प्रॉब्लेम जास्तीत जास्त सॉल्व्ह करा. तुम्ही जेवढे प्रॉब्लेम जास्त सॉल्व्ह करता तेवढा तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल. आणि तुमच्याकडे काही टेक्स्टबुक असतील त्याच्यामधून सम्स घ्या, ऍडिशनचे सबट्रॅक्शनचे, त्याच्यामधून सम सॉल्व्ह करा, स्वतःचे मनाचे बनवा. जेवढे तुम्ही तुमच्या मनाचे बनवताल प्रॉब्लेम्स तेवढी तुमची आणखीन प्रॅक्टिस जास्त. तर ऍडिशन सबट्रॅक्शन हा पार्ट आता आपला संपला आहे. नेक्स्ट पार्ट मध्ये आपण पाहणार आहोत मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. तर जास्तीत जास्त तुम्ही सराव करा, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस शिवाय काही होऊ शकत नाही. कारण आजची कंडिशन अशी झालेली आहे ना, काही स्टुडंट 9वी मध्ये आहेत, 10वी मध्ये आहेत, तरी पण त्यांना साध्या साध्या गोष्टी आणखीन जमत नाही. तर त्या गोष्टी ज्या स्टुडंट्सला जमत नाहीत, आता त्यांनी हे नीट लेक्चर्स तुम्ही करा, म्हणजे तुमच्या पूर्णपणे कन्सेप्ट क्लिअर होते. आणि काय करायचं, तुम्ही ज्या नोट्स लिहिता ना, नोट्स लिहिल्यानंतर मला त्याचे फोटो पाठवा माझ्या नंबरवरती, तुम्ही किती अभ्यास केला. आणि ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करताना अभ्यासाची एक जागा तुम्ही घरी फिक्स करा की ह्या जागेवरतीच मी बसलं पाहिजे. आणि त्या एकदा जागा तुमची फिक्स झाली घरी बसण्याची, तर त्या ठिकाणी अभ्यासाचं जे वातावरण आहे हळूहळू क्रिएट होतं. मग आजचा आपला पाठ झालेला आहे ऍडिशन सबट्रॅक्शनचा. नोट्स चांगल्या बनवा. प्रत्येक सम मी दिलेले आहेत. पहिल्यांदा काय केलं, मी सम समजून सांगितलेले आणि त्यानंतर हे जे सम्स आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करायला लागले. मग ते सम सॉल्व्ह करायचे आणि मला फोटो पाठवायचे, म्हणजे मला पण कळेल तुम्ही किती अभ्यास करता. नेक्स्ट सेशन मध्ये आपण काय पाहणार आहोत, तर नेक्स्ट सेशन मध्ये आपला पाठ आहे मल्टिप्लिकेशनचा. सो नेक्स्ट सेशन मध्ये आपण मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन पाहणार आहोत. ओके.